महाराष्ट्रामध्ये काल एक मोठा राजकीय भूकंप झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले। अजित पवार गटाचं या ठिकाणी उत्साह जो आहे तो मोठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे आहेत। अण्णा काय सांगाल, काल पक्ष असेल किंवा चिन्ह जे आहे ते अजितदादा गटाला मिळाले, काय पहिली भावना होती तुमची? कालचा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं मी विनम्र स्वीकार करतो। कालचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या आमदारांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला खरंच एक सुखद असा हा धक्का मानावे लागेल असं माझं मत आहे। कालचा निर्णय जो निवडणूक आयोगाने दिला त्याचं मी मनापासून स्वागत करतो। नक्कीच तुम्ही स्वागत करताय, मात्र आपण पाहिलं तर अजित पवार गट जो आहे तो जिंकलेला आहे, शरद पवार गट हारलेला आहे। एकेकाळचे जुने नेते होते, तुमचे मार्गदर्शक होते। काय दुःख थोडं वाटतंय का तुम्हाला की बाबा पवार साहेबांचा कुठेतरी यामध्ये पराभव झालाय असं वाटतंय का? कालच्या निर्णयामध्ये जय पराजय हा विषय नव्हताच। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा अध्यक्ष आणि एकूण महाराष्ट्रातील सर्व जनता आदरणीय दादांच्या पाठीशी उभी होती। आदरणीय पवार साहेबांनाही आम्ही आजही मानतोय, उद्याही मानणार आहे। त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि त्यांनी दिलेली शिकवणूक जी आहे त्याच्या पावलावर पाऊल टाकून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करण्यास आजही उत्सुक आहे। तुम्ही म्हणले आता मार्गदर्शक मानतो, त्यांचं नेतृत्व नको हो तुम्हाला? नाही, आता गेली मी 25-30 वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली काम करते। दादाची काम करण्याची पद्धत तुम्हालाही माहिती आहे। प्रशासनावरती असलेली त्यांची पकड, काम करून घेण्याची धमक आणि प्रशासनाचा संपूर्ण असलेला अभ्यास, या सर्व जोरावरती मी माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आजही तयार आहे आणि उद्याही राहते। अण्णा असं असेल तरी आता आपण पाहिलं की तुम्ही 2019 पासून अजितदादांसोबत आहे, तिन्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस सोबत होते। तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय का मंत्रिपदाचं? आता 19 पासून पाहतोय आपण, 24 आला आता, तुम्हाला काय अद्याप आहे का? काय थोडी आशा थोडी वाटते का मंत्रिपदाची? मी दादांना मानणारा कार्यकर्ता आहे, पक्षासाठी मी काम करतोय। काही देतील नाही देतील पण मी दादाच्या नेतृत्वाखाली आज तरी काम करतोय, उद्याही काम करेन। नाही, असं असलं तर तुम्ही इच्छुक अनेकदा होते, आम्हाला तसं मुलाखती देखील आपल्या मिळालेल्या आहेत की इच्छुक आहेत, मात्र त्याचं कुठं सत्तेत कधी उतरलं असं काय वाटतं तुम्हाला? दादांवरती विश्वास आहे। दादा कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम करतात, आज ना उद्या काहीतरी देतील हीच अपेक्षा आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।